रामकृष्ण हरी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी आपल्या भक्ती, ज्ञान आणि समाजसेवेने महाराष्ट्राला समृद्ध केलेले आहे. आणि याच संत परंपरेतून निर्माण झाला आहे वारकरी संप्रदाय. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काय? वारकरी म्हणजे काय? जो भक्त आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करतो तो वारकरी. पण वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणे आहे का? तर नाही. वारकरी म्हणजे मनात भक्ती ठेवणे, विचारात शुद्धता ठेवणे, वागण्यात नम्रता ठेवणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि गरजूंची सेवा करणे म्हणजे वारकरी. वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो की देव फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये जात पात, गरीब श्रीमंत, मोठा लहान असा कोणताच भेदभाव नाही आहे. सर्वजण म्हणतात एकाच भावनेने माऊली. हीच वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि पंढरपूरचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी निघतात. संत ज्ञानेश्वरांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी आणि त्यांच्या मागे चालणारे लाखो वारकरी. हा प्रवास फक्त त्यांच्या पायांचा प्रवास नाही आहे, तर हा प्रवास आहे मनाचा, आत्म्याचा आणि भक्तीचा. कित्येक किलोमीटर चालून वारकरी थकत नाही. मनात त्यांची एकच श्रद्धा असते, माझा विठ्ठल माझी वाट पाहतो. आणि वारीतील प्रत्येक पाऊल म्हणजे विठ्ठलाच्या चरणाकडे इथे टाकलेले एक पाऊल आहे. आणि प्रत्येक मृदुंग म्हणजे विठ्ठलाच्या नामाचा गजरा आहे. आणि प्रत्येक वारकरी म्हणजे विठ्ठलातील भक्तीचा एक दीप आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम असं आपण म्हणतो ना नेहमी. वारीचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे? तर पंढरपूरची वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे, तर ती महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची ओळख आहे. वारीमध्ये तुम्हाला दिसतात टाळ मृदुंगाचा गजरा, भगवे पताके, पालखी सोहळा, रिंगण सोहळा, अंगण आणि भारूड, अभंग आणि भारूड, बरोबर आहे. आणि वारीच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला, संत साहित्य आणि संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचते. वारीमध्ये हजारो लोक एकत्र येतात, पण कोणीही कोणाला परक समजत नाही. सर्वजण एकमेकांसोबत प्रेमाने राहतात आणि एकच प्रेमाने हाक देतात माऊली. आणि हीच आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. वारी आपल्याला शिकवते एकता म्हणजे काय, समानता म्हणजे काय, सेवा म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये माणूस तणावग्रस्त असतो, स्पर्धेत अडकलेला असतो. पण वारी आपल्याला थांबायला शिकवते, स्वतःकडे पाहायला शिकवते आणि सांगते देव मिळवण्यासाठी मोठ्या कोणत्याच गोष्टींची गरज नाही आहे. फक्त स्वतःच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि ओठांवर विठ्ठलाचे नाम पाहिजे, तर नक्कीच देव तुमच्या पाठीशी आहे. तर शेवटी जाता जाता इतकंच सांगेल की पुंडलिक हरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, विठोबा रखुमाई की जय. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली.